पाऊस आला आणि पाऊस आला की भज्जीही आलीच. आणि भज्जी म्हणलं की भज्यामध्ये असे भरपूर प्रकार आहेत. आपल्याला 2-3च माहीत आहेत, आपण तेच बनवतो. तर आज मस्तपैकी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडासा ओवा घालायचा आहे, थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे. त्याला छान व्यवस्थित मस्तपैकी फेटून घ्यायचं. जसं आपण बेसन फेटून घेतो, जसं आपल्याला भज्जी वगैरे करायचे असतात तसं फेटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ॲड करायचं. मस्तपैकी छान असं त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आपल्याला. आणि आजची आपली रेसिपीमध्ये आहे ट्विस्ट, म्हणजे आपण बनवणार आहोत ढोबळी मिरचीची भज्जी. ते पण थोडीशी वेगळ्या प्रकारची. आपण जसे मार्केटमध्ये खातो त्याच मिरचीची भज्जी आहेत, पण ते थोडं वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे. छान असं मिश्रण बनवून घ्यायचं मस्तपैकी. थोडंसं घट्ट बी नाही, थोडंसं पातळही नाही, मीडियम असं बनवून घ्यायचे. आणि ज्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या मिरच्या त्याच्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायच्यात. डीप करून घ्यायचं. मस्तपैकी तेल तापायला ठेवलेलंच आहे. एक एक करून सर्व मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्यात. बाकीचा सगळा पसारा तुम्ही इग्नोर करा. माझ्याकडे असा कसलाही सेटअप वगैरे नाही आहे किचनसाठी, रेसिपीसाठी. आहे तसंच मी शूट करते. जसं मला शक्य होतं तसं शूट करत असते. आणि मस्तपैकी भज्जे तळून घ्यायचे. एक वेळेस तळले आहेत मी. परत त्याला आपल्याला जे भज्जे आपण तळून घेतले त्याला परत एक वेळेस बेसनामध्ये आपल्याला डीप करायचे. परत एक वेळेस त्याला मस्तपैकी असं बेसन लावून घ्यायचं. जेव्हा आपण डबल कोटिंग करतो तेव्हा ते भज्जी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. मस्तपैकी त्याला डबल आपल्याला फ्राय करून घ्यायचे. एक वेळेस केलेलं आहे, परत एक वेळेस करायचं. थोडासाच कलर छान असं चेंज कमी झालेला गॅस आहे, बघू ठेवायचा, शकता जास्त तुम्ही. नाही. परत मोठा ह्याला करायचा काढून गॅस, नाही घ्यायचे तर मग आपल्याला ह्या ते जळून भज्यांना. जातात. एक कमी वेळेस गॅसवर तुम्ही त्याला जर छान असं कधी जर क्रिस्पी बनवली असेल होईपर्यंत तर त्याला मला तळून सांगा. मी घ्यायचं फर्स्ट टाइम बनवलेली आहेत 2-3 आणि मी मिनिटं. घरी कधी अशी परत मग रेसिपी आपल्याला ही बनवलेली सगळी नाही. भज्जी काढून भज्जे घ्यायची. वगैरे मी बनवते, पण ही माझ्या मैत्रिणीकडे मी त्या दिवशी खाल्लं होतं. रियांशिकाला खूप आवडलेलं होतं, म्हणून मी म्हणलं मी पण एकदा ट्राय करते घरी. काढून घ्यायची ती. आणि मस्तपैकी आपल्याला त्याला असं छोटं छोटं कट करून घ्यायचे. छोट्या छोट्या आकारामध्ये. ते गोलच होतं कट केल्याच्या नंतर. छान असं तळून झाल्याच्या नंतर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्याला कट करून घ्यायचं मस्तपैकी. असं छोटं छोटं मी कट करून घेतलं होतं. आपली मुलं मिरची वगैरे खात नाहीत आणि हे त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे. मस्तपैकी त्याला असं कट करून घ्यायचं. जेव्हा तुमची मुलं हे खात असतील, जेव्हा आपण ह्याला परत डीप फ्राय करतो तेव्हा त्यातली मिरची अलगद अशी हाताने निघून जाते. मस्तपैकी त्याला बघा आता मी कट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला परत याला तळून घ्यायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही तळताना आता आपल्याला गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये जी मिरची आहे ती छान अशी क्रिस्पी झालेली पाहिजे. मस्तपैकी तळून घ्यायचं. आणि माझी मुलगी ही खाते आवडीने, म्हणून मी हे बनवलेली होती रेसिपी. घरी असलं की मुलांना काही ना काही खायचं असतं. आणि आपणही प्रयत्न करायचे की शक्यतो घरीच बनवता येईल असं काहीतरी बनवत राहायचं. आपल्या चॅनलवर अशा रेसिपीज रोज येतात. नवीन नवीन रेसिपी मी ट्राय करत असते. आवडल्या तर नक्की लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि प्रत्येक